समजा उद्या सकाळी उठून तुम्ही ऑफिसला गेलात आणि कम्प्युटर सुरू करतानाच तुम्हाला जर तुमच्या मॅनेजरनी बोललं की आता तुमची नोकरी AI करणार, तर तुम्ही घाबरणार की आता माझ्या ठिकाणी दुसरं कोणीतरी काम करणार. तुम्हाला असं वाटणार की माझी नोकरी आता गेली. आणि दुसऱ्या व्यक्तीला पण हेच सांगितलं की आता तुमच्या ठिकाणी AI काम करणार, पण ती व्यक्ती हसते, कारण त्या व्यक्तीला माहित असतं की AI मुळे त्याचं उत्पन्न हे दुप्पट होणार. तर या दोघांमध्ये फरक काय? एक व्यक्ती असतो तो AI ला धोका समजतो आणि दुसरा व्यक्ती असतो तो AI ला संधी समजतो. इतिहासामध्ये काही प्रत्येक मोठ्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या गेल्या, पण त्याच ठिकाणी त्यांना मोठ्या मोठ्या संधी पण उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे AI ला न घाबरता तुम्ही AI ला शिकलं पाहिजे. जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा असं वाटलं की नोकऱ्या आता जातील, पण जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा YouTube, डिजिटल मार्केटिंग, Amazon, स्विगी, झोमॅटो आणि आज AI बद्दल पण असंच घडतंय. जर तुम्ही AI बद्दल शिकलात ना तर पुढील 5 वर्षांमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता, पण जर तुम्ही AI ला घाबरलात तर तुम्ही नक्कीच मागे राहणार. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला AI च्या युगात पैसे कमवण्याचे काही मार्ग सांगणार आहे. तर हे मार्ग जे आहेत ते काही एका रात्रीमध्ये तुम्हाला करोडपती बनवणार नाही, त्यासाठी तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागणार. आणि यामध्ये आपण कायदेशीर आणि कौशल्यावर आधारित तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारे असे मार्ग बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. पहिला मार्ग कोणता आहे? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये काय होतं, जगभरामध्ये लाखो लोक आहेत जे ChatGPT, जेमिनाय असे काही AI टूल्स वापरतात. पण एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रत्येकाला AI वापरता येतं, पण AI कडून योग्य उत्तर मिळवणं हे माहित नसतं, आणि यालाच AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. आता दोन व्यक्ती आहेत, ते दोघे पण ChatGPT ला एकच प्रश्न विचारतात. पहिला विचारतो की मला रिझ्यूम बनवून द्या, आणि त्याच ठिकाणी दुसरा बोलतो की माझ्याकडे 5 वर्षाचा रिटेल सेल्स अनुभव आहे, मला पुण्यातील स्टोअर मॅनेजर पदासाठी ATM फ्रेंडली रिझ्यूम बनवून द्या, त्याच्यामध्ये लीडरशिप, टर्न मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि सेल्स ग्रोथ वरती भर द्या. दोघांनी एकच AI वापरला, पण दुसऱ्याला त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे काही पटीने जास्त परिणाम मिळतो. त्यामुळे आज काही कंपन्या आहेत जे अशा लोकांचा शोध घेतात जे AI ला योग्य सूचना देतात. यालाच प्रॉम्प्ट कन्सल्टंट किंवा AI वर्कफ्लो स्पेशालिस्ट अशी भूमिका दिली जाते. लहान उद्योग, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, रिक्रुटमेंट कंपन्या, शिक्षण संस्था, फ्रीलान्स क्लायंट यांना AI वापरायचा असतो. तर सुरुवात कुठून करणार हे समजत नाही, पण इथेच तुमचं कौशल्य हे उपयोगी पडणार आहे. रोज 1 तास AI वरती प्रयोग करा आणि एकाच कामासाठी 10 वेगवेगळे प्रॉम्प्ट लिहा आणि त्याच्यामधला कोणता योग्य उत्तर देतं तर समजून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्ही रिझ्यूम, ईमेल, मार्केटिंग, कंटेंट, कस्टमर सपोर्ट या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी प्रॉम्प्ट लायब्ररी तयार करा. मग लोक तुमच्याकडून प्रॉम्प्ट टेम्पलेट घेऊ शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात किंवा AI कन्सल्टिंगचे पैसे पण देऊ शकतात. पण लक्षात ठेवा, प्रॉम्प्ट म्हणजे फक्त इंग्लिश टायपिंग करणे नव्हे, ते म्हणजे समस्या समजून घेणे, योग्य संदर्भ घेणे किंवा AI कडून उपयोगी परिणाम मिळवून घेणे. आणि यासाठी विचार करण्याची सवय आणि सराव जास्त महत्वाचा आहे. उदाहरण सांगते, समजा एक डॉक्टर आहे आणि तो आठवड्यातून एकदाच YouTube साठी व्हिडिओ बनवतो, 20 ते 30 मिनिटांचा व्हिडिओ बनवून टाकतो. पण त्याच्याकडे वेळ नाहीये की Instagram वरती वेगळा व्हिडिओ बनवून टाकायला, Facebook साठी पोस्ट करायला, Twitter साठी थ्रेड बनवायला किंवा LinkedIn मध्ये आर्टिकल बनवायला किंवा ईमेल मध्ये न्यूजलेटर लिहायला. याच्यासाठी वेळ नाहीये. मग तो प्रत्येक प्लॅटफॉर्म साठी वेगवेगळे कंटेंट बनवणार का? नाही, तर तो एकाच कंटेंटचे वेगवेगळे प्रकार बनवणार आणि हे सगळं AI च्या मदतीने होणार. एकाच YouTube व्हिडिओ मधून तुम्ही 20 Instagram रील्स, 10 ट्विटर पोस्ट, 5 LinkedIn पोस्ट, ब्लॉग आर्टिकल, ईमेल न्यूजलेटर, व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट, मग अशा एकाच व्हिडिओ मधून तुम्ही 50 पेक्षा जास्त पीसेस करू शकता. तर यालाच कंटेंट रिपर्पजिंग म्हणतात. याच्यामध्ये AI सगळं काम करतो. पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ ऐकतो, मग त्याच्यातून ट्रान्सक्रिप्ट तयार करतो, महत्वाचे पॉइंट शोधतो, शॉर्ट कॅप्शन तयार करतो, मग त्याच्यानुसार हुक, टायटल, टॅग्स किंवा डिस्क्रिप्शन असेल किंवा इतर काही माहिती असेल तर हे AI करतो. मग यासाठी कोण क्लायंट असू शकतं? तर यूट्यूबर्स, डॉक्टर, लॉयर, CA, फायनान्शियल ॲडवायझर, कोचेस, टीचर्स
जिम ट्रेनर, प्रत्येकाला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहायचंय पण वेळ नाहीये. मग इथेच तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही म्हणू शकता की सर तुम्ही मला फक्त व्हिडिओ द्या, बाकीचं कंटेंट मी तयार करतो. आता यामध्ये कमाई कशी होऊ शकते? मंथली पॅकेज असू शकतं किंवा पर व्हिडिओ पॅकेज असू शकतं, पर ब्लॉग. काही लोक एका क्लायंटकडून महिन्याला 10,000 पर्यंत कमवतात, तर काही लोक त्याच्यापेक्षा पण जास्त फी आकारतात. मग कमाई ही फक्त तुमच्या प्रत्यक्ष कौशल्यावरती, दर्जावरती, ग्राहकांवरती किंवा बाजारावर अवलंबून असते. पण लक्षात ठेवा, AI सर्व काही परफेक्ट करत नाही, तो फक्त ड्राफ्ट देतो. फायनल क्वालिटी ही तुमची असते. आणि तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित केली तर क्लायंट हा पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो. आता सुरुवात कशी कराल? तुम्ही तुमच्या आवडीच्या YouTube चॅनलवरून एक व्हिडिओ घ्या. मग त्यातून तुम्ही इंस्टाग्रामसाठी रील्स, पोस्ट किंवा LinkedIn वरती पोस्ट, ट्वीट, ब्लॉग्स अशा काही गोष्टींचा सराव करा आणि 30 दिवसानंतर मग तुमचा पोर्टफोलिओ येईल. मग तुमचा पोर्टफोलिओ जर व्यवस्थित असेल, चांगलं असेल, तर तुम्हाला क्लायंट हा नक्कीच मिळेल. काही लोक चुका करतात की त्यांना वाटतं की AI सगळं करेल, पण तसं नाहीये. AI हा तुमचा असिस्टंट आहे, तुमची रिप्लेसमेंट नाहीये. जेवढं जास्त क्रिएटिव्ह थिंकिंग असेल तेवढी जास्त व्हॅल्यू असते. पुढचं आहे डिजिटल प्रोडक्ट. ही एक अशी गोष्ट आहे जी एकदाच तयार केली जाते, पण हिची विक्री इंटरनेटवरती अनेक वेळा केली जाऊ शकते. उदाहरणार्थ रिझ्यूम टेम्पलेट्स, बिझनेस इनव्हॉइस टेम्पलेट्स, ई बुक्स, मराठी स्टडी नोट्स, एक्सेल बजेट प्लॅनर, इंटरव्ह्यू क्वेश्चन बँक, चेकलिस्ट, AI प्रॉम्प्ट पॅक, सोशल मीडिया कंटेंट कॅलेंडर आणि वेडिंग बजेट प्लॅनर. या अशा काही गोष्टी आहेत ज्या एकदाच तयार केल्या जातात, पण त्या इंटरनेटवरती अनेक वेळा विकल्या जाऊ शकतात. आता याच्यामध्ये AI तुम्हाला कशी मदत करेल? विषयांसाठी रूपरेषा तयार करेल, मसुदा लिहिण्यासाठी मदत करेल किंवा सरावासाठी प्रश्न सुचवेल किंवा वेगवेगळ्या उद्योगांसाठी उदाहरणे देईल. अंतिम तपासणी आणि अंतिम अचूकता आणि तुमचा अनुभव हा तुमचाच असू शकतो. आजकाल भारतामध्ये याची गरज का वाढली आहे? कारण प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, वेळ नाहीये. म्हणून मग ते स्वतःचा वेळ घालवण्यापेक्षा तयार उपायांसाठी पैसे देण्यासाठी ते तयार असतात. अनेक लोक आहेत जे मोठी चूक करतात. AI ने दिलेला पहिला ड्राफ्ट जसाच्या तसा विकण्याचा प्रयत्न करतात, पण हा योग्य मार्ग नाहीये. कारण लोक पैसे देतात ते तुमच्या विचारांसाठी, तुमच्या अनुभवासाठी आणि तुमच्या दर्जासाठी. म्हणून AI ने दिलेला जो मसुदा असतो ना, त्याला तुमच्या ज्ञानाने अधिक चांगला बनवा. रिझ्यूम, बजेट, इंटरव्ह्यू, एक्सेल स्टडी, एक्सेल बिझनेस या विषयांवरती डिजिटल प्रोडक्ट तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. चौथा मार्ग आहे AI ऑटोमेशन कन्सल्टंट. आता उदाहरण सांगते, डेंटल क्लिनिक आहे. त्याच्यामध्ये 20 ते 25 दिवसाला पेशंट येतात, पण डॉक्टरचा अर्धा वेळ तर फोन उचलण्यात, व्हॉट्सअपला रिप्लाय करण्यात किंवा अपॉइंटमेंट कन्फर्म करण्यामध्ये जातो. मग त्याच्यामध्ये दिवसातून 3 ते 4 तास जातात. मग डॉक्टरनी MBBS काय हे व्हॉट्सअपला रिप्लाय करण्यासाठी केलेलं का? नाही ना, पेशंटला बघण्यासाठी. मग जेव्हा त्यांनी AI ऑटोमेशन कन्सल्टंटचा उपयोग केला तेव्हा त्यांचा तो वेळ वाचला. त्याच्यामध्ये जेव्हा पेशंट व्हॉट्सअप मेसेज करतो तेव्हा AI उत्तर देतं, अपॉइंटमेंट बुक होतात, रिमाइंडर जातो. हाच असतो AI ऑटोमेशन कन्सल्टंटचा फायदा. आता भारतामध्ये याची गरज कोणाला आहे? CA, डॉक्टर, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल एजन्सी, रिक्रुटमेंट कंपनी, ट्युशन्स, बुटीक, सलून अशा अनेक ठिकाणी हीच कामं AI आणि ऑटोमेशन करतात. आता लोक पैसे द्यायला का तयार आहेत? कारण बिझनेस ओनर आहेत ना, त्यांना AI शिकायला वेळ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्याचे सोल्युशन आहात. ते टूल विकत घेत नाहीत, ते त्याचा वेळ विकत घेतात. आता 5वा मार्ग काय आहे? AI ट्रेनर, म्हणजेच AI ला शिकवून पैसे कमवा. आता तुम्ही म्हणाल की AI इतका हुशार आहे की त्याला शिकवण्याची काय गरज आहे? पण AI हा स्वतःहून शिकत नाही, त्याला ट्रेनरची गरज असते. त्याला चांगली उदाहरणे, योग्य माहिती आणि मानवी फीडबॅक लागतो. आणि याच कामासाठी जगभरामध्ये खूप लोक कामं करतात. आता उदाहरण सांगते, समजा एखाद्या कंपनीने नवीन चॅटबॉट तयार केला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला की माझी ऑर्डर कॅन्सल झाली आहे, तर AI काय उत्तर देणार की नवीन ऑर्डर करा. मग हे उत्तर चुकीचं आहे ना. मग हे AI ला कसं कळणार की त्याने ते उत्तर चुकीचं दिलंय? मग इथेच AI ट्रेनरची भूमिका सुरू होते. मग AI ट्रेनर म्हणजे नेमकं काय? मग AI ने जी उत्तरं दिलेली असतात
तिची तपासणी करणारी व्यक्ती, म्हणजेच एआयने योग्य उत्तर दिलंय की चुकीचं उत्तर दिलंय किंवा त्याला अधिक स्पष्ट कसं करता येईल, हे सगळं जी व्यक्ती बघते, आपल्या मानवी विचारांची दिशा देते, तिलाच एआय ट्रेनर बोलतात. तर प्रश्न असा उभा होतो की हा फक्त IT मुलांसाठीच आहे का? तर अजिबात नाही. समजा तुम्ही शिक्षक असाल तर एआयने विद्यार्थ्यांसाठी हे योग्य उत्तर दिलंय की नाही हे तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही अकाउंटंट असाल तर एआयने आर्थिक योग्य उत्तर दिलंय की नाही हे तपासणं तुमचं काम आहे. म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये डोमेन नॉलेज असलेले लोक उपयुक्त ठरू शकतात. मग भारतामध्ये त्याची मागणी का वाढू शकते? कारण एआय हा फक्त इंग्रजी पुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये बघितलं जातं. अशा अनेक भाषांमध्ये वापरलं जातं. म्हणून स्थानिक भाषा, स्थानिक म्हणी, स्थानिक संदर्भ, म्हणून एआयला नैसर्गिक बनवण्यासाठी अशाच स्थानिक ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज पडू शकते. अनेक लोकांना वाटतं की एआय पूर्णपणे बरोबर आहे, पण तसं नाहीये. कधी कधी एआय कडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली जाऊ शकते. त्याच्यामुळे एआय ट्रेनरचं इथेच काम असतं की दिलेल्या उत्तराची योग्य पडताळणी करणे. पुढचं आहे एआय व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस. याच्यामध्ये ज्यांना कॅमेऱ्याच्या समोर यायचं नसतं, व्हॉइस ओव्हर करायचं नसतं, पण व्हिडिओ इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, म्हणजे त्यांना व्हिडिओ पण पाहिजे. आता एक व्यक्ती आहे, तो फर्निचर शॉप ओनर आहे आणि त्याला व्हिडिओ बनवायचा आहे ना, त्याच्याकडे ना कॅमेरा टीम आहे, ना स्क्रिप्ट रायटर आहे, ना व्हिडिओ एडिटर आहे, अशी कोणतीच सुविधा नाहीये. पण त्याला आपल्या फर्निचरचे व्हिडिओ बनवून युट्यूबवरती टाकायचे. मग तो एआयच्या मदतीने आपल्याकडे जे फोटो आहेत त्याचे व्हिडिओ बनवतो. मग बॅकग्राऊंड म्युझिक, सबटायटल्स, व्हॉइस, परत ॲनिमेशन, हे सगळं करून एआयच्या मदतीने तो व्हिडिओ बनवतो आणि इंस्टाग्राम, युट्यूबवरती टाकतो. मग पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या शॉपवरती बरेच कस्टमर येतात. ते कशामुळे? फक्त एका व्हिडिओमुळे. आजकालची रियालिटी आहे, सगळ्यांना व्हिडिओ हवा आहे. स्कूल, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल, CA, डॉक्टर, रिअल इस्टेट, ट्रॅव्हल एजन्सी, जिम, ज्वेलरी शॉप, या सगळ्यांसाठी व्हिडिओ पाहिजे असतो. पण व्हिडिओ बनवणार कोण? तर याच एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवला जातो. आता याची संधी कुठे भेटू शकते? स्मॉल बिझनेसमध्ये, कारण त्यांना व्हिडिओ मार्केटिंग करायची असते, पण त्यांच्याकडे एक टीम नसते. त्याच्यामुळे इथे तुम्हाला संधी मिळू शकते. पूर्वी एकाच व्हिडिओसाठी कॅमेरा, लाईट, एडिटर, व्हॉइस आर्टिस्ट, मोशन ग्राफिक्स सगळं वेगळं लागायचं. पण एआय मुळे सर्व काही जलद होऊ लागले. स्क्रिप्टचा ड्राफ्ट, व्हॉइसचा ड्राफ्ट, सबटायटलचा ड्राफ्ट, बेसिक व्हिज्युअल सजेशन्स, पण बेसिक इमोशन्स, बेसिक स्टोरी, बेसिक एंडिंग, या सर्व गोष्टी माणूसच ठरवतो. आता एखाद्या डॉक्टरकडे वेळ नाही आणि त्याला व्हिडिओ बनवायचा आहे डायबिटीज अवेअरनेसवर, मग त्यांच्याकडून माहिती घ्या. मग त्याच्यावरती तुम्ही स्क्रिप्ट ड्राफ्ट तयार करा. व्हिज्युअल्स, व्हॉइस रेकॉर्डर, सबटायटल, म्युझिक, हे सगळं निवडून झाल्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि तो डॉक्टरांना पाठवा. मग डॉक्टरांना तो व्हिडिओ पण मिळेल आणि तुम्हाला तुमची फीज मिळेल. लोकांना वाटतं की यूट्यूब क्रिएटर्स म्हणजेच क्लायंट आहेत, पण तसं नाहीये. खरी ऑपॉर्च्युनिटी ही स्मॉल बिझनेसमध्ये असते, कारण त्यांना व्हिडिओ मार्केटिंग करायची असते, पण त्यांच्याकडे टीम नसते. त्याच्यामुळे इथे तुम्हाला संधी मिळू शकते. आता सुरुवात कशी कराल? तर एखाद्या मेडिकल स्टोअरसाठी तुम्ही डेमो व्हिडिओ बनवा 30 सेकंदाचा, आणि त्याच्यानंतर रेस्टॉरंटसाठी मेनू व्हिडिओ बनवा, किंवा जिमसाठी मेंबरशिप ऑफर व्हिडिओ बनवा आणि ते व्हिडिओ फ्री सॅम्पल म्हणून त्यांना दाखवा. जर क्लायंटला तुमचा व्हिडिओ आवडला तर तो क्लायंट तुम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी फीज पण देऊ शकतो. एआय मुळे व्हिडिओ बनवण्याचा वेग वाढला आहे, पण चांगली स्टोरी, योग्य मेसेज किंवा बिझनेस मधील गरज समजून घेण्याची क्षमता ही फक्त माणसाकडेच आहे. त्यामुळे एआय वापरून व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस तुमच्यासाठी भविष्यात ही योग्य संधी ठरू शकते. आता पुढचा मार्ग आहे एआय रिसर्च स्पेशलिस्ट. हे प्रत्येक व्यवसायासाठी लागू आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, याला इंजिनिअरिंग लागत नाही किंवा कोडिंग लागत नाही. फक्त तुम्हाला चांगलं रिसर्च करण्याची सवय असली पाहिजे. आता तुमच्या शहरामध्ये एखादं रेस्टॉरंट ओपन होत आहे आणि त्या रेस्टॉरंटच्या ओनरला माहिती हवी आहे, म्हणजेच इथे किती रेस्टॉरंट आहे, किंवा तिथे लोकांना कोणतं फूड जास्त आवडतं, किंवा त्यांच्या मेनूमध्ये कोणते फूड आहे, त्याची प्राइस काय आहे, आणि गुगल रिव्ह्यू मध्ये कोणत्या फूड विषयी जास्त तक्रार केली जाते. आता तो हे रिसर्च करू शकतो, पण त्याच्याकडे वेळ नाहीये. म्हणून इथेच एआय रिसर्च स्पेशालिस्टची गरज पडते. आता एक यूट्यूबर आहे, त्याला भारतामधील इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट यावरती व्हिडिओ बनवायचा आहे.
मग त्याला वेगवेगळे रिपोर्ट वाचावे लागतील, न्यूज वाचावे लागतील किंवा गव्हर्नमेंट डाटा सुद्धा पाहावा लागेल, कॉम्पिटिशन पाहावं लागेल आणि या सगळ्यांसाठी 8 ते 9 तास लागतील. मग AI मुळे त्याचा हा वेळ वाचणार आहे आणि तो कमी वेळामध्ये या गोष्टी करणार आहे. आणि वेळ म्हणजेच बिझनेसमध्ये पैसा. जर AI रिसर्च करतो स्वतःहून तर मग तुमची गरज काय? तर AI हा माहिती देत असतो, पण त्यातून योग्य माहिती निवडावी लागते. कारण कधी कधी AI जुनी माहिती देऊ शकतो किंवा काही संदर्भ चुकवू शकतो. मग AI रिसर्चर काय करतो, त्या माहितीची पडताळणी करतो आणि त्यातून योग्य विषय बाजूला काढतो. आता भारतामध्ये संधी कुठे आहे? समजा एखादी कंपनी जर आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च करत असेल तर तिला माहितीची गरज असते. मग तेव्हाच कॉम्पिटिशन काय आहे किंवा कस्टमर काय म्हणतो किंवा मार्केटमध्ये गॅप कुठे आहे, या सगळ्यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. मग या सगळ्यांची माहिती तुम्ही देणे म्हणजेच त्यांना बिझनेसमध्ये निर्णय घेण्यास मदत करणे असतो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.